दंडवतो वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदनं श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. महानुभावपंथीय ज्ञान या चॅनलवर आपण ऐकत आहोत. तर आज आपण ऐकणार आहोत महानुभावपंथ म्हणजे नक्की काय. तर महानुभावपंथाला महानुभावपंथ का म्हणावे, महानुभावपंथाची व्याख्या काय आहे या विषयावर बोलणार आहोत. तर पहिला शब्द आहे महानुभावपंथ. तर म म्हणजे हा महानुभावपंथ जो आहे तो मराठी भाषेला धर्मभाषेचे स्थान देणार आहे, मराठी भाषेला सर्वश्रेष्ठ मान देणार आहे. की स्वामींनीसुद्धा मराठीलाच मान दिलेला आहे आणि स्वामी गेल्यानंतर भट्टोबासांनीसुद्धा मराठीलाच मान दिलेला आहे. ज्यावेळेस संस्कृतमध्ये व्याख्यान करणार होते, लिहिणं चालू होतं, त्यावेळेस म्हणतात की नसे आम्ही जाणत नाही तुमचे अस्मात तस्मात, आम्हाला मराठी भाषाची पाहिजे. म्हणजे मराठी भाषा ही सर्वात श्रेष्ठ मानलेली आहे. म्हणून मराठी भाषेमध्ये लीळाचरित्रसुद्धा सर्वात श्रेष्ठ ग्रंथ म्हणून मानला जातो. म्हणून मराठी भाषेला मान देणारा हा महानुभावपंथ आहे. त्यानंतर हा म्हणजे हा श्रेष्ठ हा कनिष्ठ असा भेदभाव न मानणारा. म्हणजे या महानुभावपंथामध्ये हा या जातीचा आहे, हा तो जातीचा आहे, हा श्रेष्ठ आहे, हा कनिष्ठ जातीचा आहे असा भेदभाव कधीही मानला जात नाही. सर्व जातीपातींना एकत्र करून सर्वांना मोक्षाचा अधिकार आहे आणि सर्व परमेश्वराची भक्ती करू शकतात, सर्व शास्त्राचा अभ्यास करू शकतात, आचरण करू शकतात. असा हा भेदभाव न मानणारा असा हा सर्वात श्रेष्ठ पंथ हा महानुभावपंथ आहे. आणखी नु म्हणजे नुसती श्रद्धा नको तर ज्ञान हवे अशी प्रतिपादन करणारा. नुसती श्रद्धा म्हणजे फक्त कोणी सांगितलं म्हणून ऐकावं आणि तसा भाव ठेवावा, श्रद्धा ठेवावी, तसा हा महानुभावपंथामध्ये नाही. हा प्रतितीपंथ आहे. जसं श्रीकृष्ण महाराजांनी गीतेत सांगितलं, जसं श्री चक्रधर स्वामीजींनी मराठीमध्ये ग्रंथामध्ये सूत्रपाठात सांगितलं, तशा प्रकारे हा ज्ञान सत्य जे ज्ञान आहे ते प्रतिपादन करतो. नुसती श्रद्धावर आज चालत नाही, तर ज्ञानयुक्त पंथ आहे असा हा त्याचं आचरण करणार आहे. म्हणून हा श्रेष्ठ पंथ आहे. भाव म्हणजे भावाला अनन्य भक्तीची जोड देणार आहे. जो भाव आहे तो भाव निसता नाही तर अनन्य म्हणजे एकच परमेश्वराची भक्ती करावी आणि एकच परमेश्वराचं आचरण करावं सांगितलेलं, अशी भक्तीची जोड देणारा हा महानुभावपंथ आहे. नंतर महानुभाव म्हणजे वर्तनाची सुचिता आणि वाणीची मधुरता. म्हणजे अत्यंत वचनाचं पालन करणार आहे. जे परमेश्वरानं सांगितलं तेच ऐकतो आणि दुसऱ्याचं ऐकत नाही. तर परमेश्वर सांगेल, गीता सांगेल त्याच वचनांचं तो पालन करतो आणि वाणीची सुद्धा मधुरता ठेवतो. म्हणजे सत्य बोलतो, प्रिय बोलतो, कोणाचं मन दुखवत नाही आणि सर्वांना सन्मान अधिकार करून सर्वांशी चांगले वक्त करून आपल्याशी जोडतो आणि सर्वांना आधार देतो. असा वर्तमानाची सुद्धा सुचिता त्याच्यामध्ये आहे. म्हणून तो महानुभाव आहे. पंथ म्हणजे पंचकृष्णाची भक्ती करणार आहे. तर जे परमेश्वराचे 5 अवतार आहेत त्या 5 अवतारांचीच भक्ती हा महानुभावपंथ करत असतो. जसं श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय प्रभू, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू महाराज आणि भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज. तर असे जे पंचकृष्ण आहेत या पंचकृष्णाची ते भक्ती करणारे आहेत. 5 अवतार हे परमेश्वराचे आहेत, त्यांच्यामुळे त्यांची भक्ती ते करतात. परमेश्वराच्याच अवतारांची भक्ती करतात, इतरांची नाही. आणि म्हणजे थकलेल्या मनाला व दुःखी जीवांना आधार असलेला असा तो महानुभावपंथ. थकलेला एखादा जर खूप थकला म्हणजे मानसिक त्याला खूप दुःख आलेलं आहे, शारीरिक थकलेला आहे, मानसिक वाचिक सर्व थकून गेलेला आहे आणि त्याला कुठलाही आधार जर दिसत नसेल, प्रपंचात हरलेला आहे, तर त्या ठिकाणी त्या जीवालासुद्धा आधार देणारा हा पंथ आहे. दुःखी जीवांना जर एखादा दुःखी असेल तर त्याला उपाय सांगून त्याच्याकडून त्याला क्रिया करून परमेश्वराचं त्याला भक्ती करून त्याला सुखी करण्याचं काम हे सुद्धा दिलं आहे. आणि जे अनाथ वगैरे असतील किंवा कोणी दुःखिस्त असतील तर त्यालासुद्धा दुसऱ्या ठिकाणी जाण्यापेक्षा, काही आत्मघात होण्यापेक्षा, वाईट होण्यापेक्षा त्यांनासुद्धा आधार देऊन आपल्या पंथामध्ये प्रवेश करून त्याला धर्माला लावण्याचं काम हे परमेश्वराचं जे काही काम आहे ते सर्व हा पंथ करत असतो. म्हणजे थकलेल्या मनाला आणि दुःखी जीवांना, थकलेलं मन म्हणजे चंचलयुक्त मन असेल, एकाग्र होत नसेल, व्यसनाच्या आधी गेलेलं असेल कोणी, तर त्या व्यसनाच्या आधीवरून सोडून, सप्तव्यसनापासून त्याला सोडून आणि मांस भक्षणापासून दूर करून अहिंसा धर्म आचरण करून त्याला भक्तीला लावण्याचं काम. आणि दुःखी जे काही संसारामध्ये दुःखी असतील
तर त्यांनासुद्धा ज्ञान देऊन या महानुभाव पंथामध्ये ज्यांनी उपदेश घेतला तर त्याला आचरण करून त्याला योग्य करून त्याला दिशा दाखवून त्याचे दुःखसुद्धा दूर होत असतं परमेश्वराच्या भक्तीने. म्हणून हे थकलेल्या भागलेल्या मनांना आणि दुःखी जीवांनासुद्धा आधार देणारा हा महानुभाव पंथ आहे. असा हा महानुभाव पंथ श्रेष्ठ आहे. म्हणून याला महानुभाव पंथ असं त्याला म्हटलं जातं. महान असा अनुभव असलेला पंथ म्हणजे रस्ता दाखवणारा. महान असा स्वतः अनुभव घेतो आणि दुसऱ्यालाही त्याचा अनुभव प्रगट करतो आणि त्याच्या आचरणावरच दिसत असतं, त्याच्या आचरणावर की हा महान आचरण करतो आहे आणि दुसऱ्याला सुद्धा त्याचं पाहून श्रेष्ठ आचरण पाहून दुसऱ्यासुद्धा त्याला त्याच्यामध्ये लागून जातो. म्हणून असा महानुभाव श्रेष्ठ आहे. तर अशी महानुभाव पंथाची व्याख्या आहे. म्हणून महानुभाव पंथ म्हणजे काय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर अशी महानुभाव पंथाची माहिती संक्षिप्त माहिती मी दिलेली आहे. तर पुढच्या भागामध्ये महानुभाव पंथाचे ज्ञान आपण ग्रहण करू. दंडवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.